राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर आता मनसेकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते गजानन काळे आहेत। गाडी फोडण्यात आलेली आहे आणि मनसे कार्यकर्त्यांची आक्रमक भावना सुद्धा अकोल्यामध्ये पाहायला मिळाली आणि अमोल मिटकरी यांनी सुद्धा सांगितले की मी अशा धमक्यांना भीक घालत नाही, मी कायदेशीर लढाई लढणार। मुळात ना महाराष्ट्राला ना एक राजकीय संस्कृती आहे आणि इथे प्रगल्भ राजकारण यालाच कायम लोकांनी आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी साथ दिली, सोबत दिलेली। राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि उत्तुंग नेता आहे। सातत्याने त्यांच्याबद्दल एकेरी भाषेत उल्लेख करणं, सातत्याने खालचा स्तर गाठणं, कधीतरी त्यांना खास ठाकरे म्हणणं, कधीतरी त्यांना सुपारीबाज म्हणणं आणि कुठल्याही धोरणात्मक विषयावर न बोलता ही महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती अमोल मिटकरी गेली काही वर्ष यांनी ह्या पद्धतीने बोलून नासवलेली आहे। आज महाराष्ट्र सैनिक जो आमचा आहे त्याच्या भावनांचा आज उद्रेक झाला आणि तो राग व्यक्त करण्यात आला। मी कुठल्याही हिंसेचं समर्थन बिलकुल करणार नाही, पण ज्या पद्धतीने अमोल मिटकरी बोलले त्याची रिॲक्शन, त्याचं उत्तर मी पुढे जाऊन सांगेल। संदीप देशपांडे असतील, मी असेल किंवा आमच्या पक्षाचे सगळे प्रवक्ते ज्यावेळी एकसंघ राष्ट्रवादी होती त्यावेळीसुद्धा आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादा या भाषेतच त्यांच्याबद्दल आम्ही बोललेलो आहोत। मात्र अमोल मिटकरींना यांचं भान नाही। आज त्यांचं डोकं ठिकाणावर आलं असेल एवढं मला निश्चित वाटतं। मी असल्या धमक्यांना भीक घालत नाही आणि वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी या सगळ्या प्रकारानंतर दिली आहे। बघ, मी काय त्याला विचारत नाही त्याबद्दल। मुळातच ज्यांचं काहीच कार्यकर्तृत्व नाही आणि फक्त पैसे घेऊन आपले विचार मांडायचे एवढंच काम अमोल मिटकरींनी आयुष्यात केलं आहे। कुठल्या सामाजिक राजकीय आंदोलनातून तुम्ही आला आहेत, कुठल्या सामाजिक आंदोलनाच्या केसेस तुमच्यावर आहे, समाजासाठी विचारांसाठी कुठल्या मोर्चात तुम्ही होता, याचे जर उल्लेख केले गेले तर यांना ही मिळालेली फक्त लॉटरी लागलेली आहे विधान परिषदेची। आज सुनील तटकरेंना 10 वेळा येऊन सांगावं लागतं की अमोल मिटकरी तुम्ही बोलू नका म्हणून, तरीसुद्धा अमोल मिटकरी बोलतात। माझ्या अजितदादांना विनंती आहे या माध्यमातून, आजही मी सकाळी बोलताना अजितदादा बोलून 70,000 कोटीच्या विषयापासून सगळ्या विषयांवर बोललो। आमची ही संस्कृती आहे जी राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे, आम्ही याचं भान ठेवलेलं आहे। अमोल मिटकरींना एवढं होऊनसुद्धा जर त्याचं भान नसेल तर महाराष्ट्र सैनिक उत्तर द्यायला त्याच्या भाषेमध्ये देत राहील। पोलिसात गुन्हा दाखल करून कायदेशीर लढाई लढणार अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। मात्र त्यांनी वक्तव्य मागे घेण्यास नकार दिला आहे। जर येत्या काळामध्ये अशीच भूमिका त्यांची राहिली तर मनसैनिकांची किंवा मनसेच्या नेत्यांची भूमिका काय राहील? बघा, आम्ही त्याच्या भाषेत त्याला उत्तर देऊ एवढंच सांगतोय। माझी त्यांच्या पक्षाच्याही नेतृत्वाला विनंती आहे, याला आवरा। तुम्हाला धोरणात्मक बोलायचं निश्चित बोला, पण तुम्ही जर भाषेचा स्तर अशा पद्धतीने ठेवणार असाल तर महाराष्ट्र सैनिक अशाच पद्धतीने त्याला रिॲक्शन देणार आणि उत्तर देणार। गजानन जी, आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी म्हणून राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला आणि हे सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्ण काळामध्ये मदत केली। कुठेतरी विधानसभा तोंडावर ठेवून अपक्ष लढण्याचा विचार मनसेचा आहे आणि तशी तयारीसुद्धा सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेकडून केली जाते। मात्र विधानसभेचं चित्र आता तोंडावरती असताना अशा पद्धतीने जर ठिणग्या पडत राहिल्या तर कुठलाच समतोल किंवा कुठलाच समन्वयाचा विचार येत्या काळात होणार नाही असं म्हणता येईल? नाही, आमचा काही तसा विषय नाही। मला वाटतं राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही स्वबळावर लढणार आहोत। फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्यापुरताच हा विषय सीमित होता। आम्ही कुठेही विधानसभेला एकत्र असू किंवा विधानसभेला आम्ही पाठिंबा देऊ किंवा आम्ही महायुतीत असू असा कुठलाही उल्लेख आदरणीय राजसाहेबांनी सभेतही केला नव्हता आणि त्याच्यानंतरही कुठलंही वक्तव्य केलेलं नव्हतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। या स्वतंत्र पक्षाचे राजसाहेब ठाकरे हे अध्यक्ष आहेत आणि आम्हाला आमची भूमिका ह्या महाराष्ट्रामध्ये मांडायचं विचार स्वातंत्र्य आहे, तो आम्ही मांडत राहणार। लोकांपर्यंत आम्ही जे गेलेलं काम आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आणि लोक निश्चितपणे आम्हाला स्वीकारतील। आता ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, ह्या साईडला 3 पक्ष आहे, ह्या साईडला 3, म्हणजे आपापसातली लोकं फोडणं आणि त्यांना आत्तापासूनच आश्वासनं देणं, पुढच्या काळांमध्ये आपल्याला दिसेल की कुठल्या पद्धतीने यांच्या आपापसात भांडणं होणार आहेत। हे महाराष्ट्राला लवकरच चित्र दिसायला वेळ नाही लागणार आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा अजितदादांवरती कधी कधी टीका करतात आणि त्यावरूनच अमोल मिटकरी यांनी जी प्रतिक्रिया दिली तिथे कुठेतरी चुकीचे शब्द वापरले आणि त्यानंतर हा मनसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. येत्या काळात असे प्रकार मनसैनिकांकडून होऊ नयेत यासाठी काही आपण काळजी घेतो किंवा अमोल मिटकरीनं काही शेवटची वॉर्निंग असं समजायचं का? हो, निश्चितपणे मला वाटतं राजसाहेब ठाकरे अजितदादा हे बोलतील ना एकमेकांवरती, आणि त्यांच्याबद्दलही तुम्हाला जर बोलायचं आहे, धोरणात्मक बोलायचं आहे, शब्दांचे स्तर नीट ठेवा, खालच्या भाषेत बोलू नका, एकेरी भाषेत बोलू नका. पण याचं जर भान जर अमोल मिटकरीसारखा घासलेट चोर ठेवणार नसेल तर हीच भाषा अमोल मिटकरीबद्दल महाराष्ट्र सैनिक आणि मी वापरणार आणि याच पद्धतीचं उत्तर पुढच्या वेळीसुद्धा मिळेल. माझी त्यांनाही विनंती आहे, तुम्ही निश्चितपणे टीका करा. महाराष्ट्रात टीका करण्यासाठी कोणाचंही बंधन निश्चित नाही, पण टीका करताना ती एकेरी होणार नाही, भाषेचा स्तर नीट राहील. किमान या महाराष्ट्रातले जे नेतृत्व आहेत, जे सर्वोच्च नेतृत्व आहे त्या पक्षाचं, त्याच्याबद्दल बोलताना भाषेचं भान निश्चितपणे सर्वच पक्षातल्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी ठेवलं. तोडफोडीचं समर्थन नाही, पण ही समज आहे. हो, मला वाटतं महाराष्ट्र सैनिकांचा राग आहे तो. महाराष्ट्र सैनिकांचा राग आहे. सातत्याने तुम्ही गेली काही वर्ष बोलताय आणि त्यानंतरही तुम्हाला जर कळत नसेल तर कुठली भाषा वापरायची? ही महाराष्ट्र सैनिकाची भाषा आहे आणि ती महाराष्ट्र सैनिकांनी वापरली. खूप खूप धन्यवाद. तर आपल्यासोबत गजानन काळे होते आणि अमोल मिटकरी यांनी भाषेचा स्तर टिकवून ठेवावा आणि योग्य त्या शब्दामध्ये वैचारिक पातळीवरती धोरणात्मक टीका करावी. मात्र जर भाषेचा स्तर अशाच पद्धतीने ढासळत राहिला तर मनसेच्या कार्यकर्त्यांचा हा उद्रेक येत्या काळात सुद्धा पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती गजानन काळे यांनी दिलेली आहे. पुढील चॅनल सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.